नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य पेपर या ठिकाणी आपण घेतलेला आहे। यामध्ये एकूण 60 प्रश्न आहेत आणि एकूण 60 गुण आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती यांसाठी लागणारे आपल्याकडे 15,000 प्रश्नांचे या ठिकाणी आपल्याकडे एक PDF आहे आणि त्यासोबत तुम्हाला या ठिकाणी चालू घडामोडी पण या ठिकाणी एका वर्षाच्या मिळून जातील। विद्यार्थी मित्रांनो, 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोन पे किंवा गूगल पे करून तुम्ही ते 15,000 प्रश्न या ठिकाणी तुम्ही ते घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच दिले जातील। त्यामध्ये या ठिकाणी अतिसंभाव्य प्रश्न असतील, भूगोल असेल, विज्ञान असेल, भूगोल असेल, इतिहास असेल आणि एका वर्षाच्या चालू घडामोडी तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? बघा, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आहे, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती खालीलपैकी कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती खालीलपैकी कोण होते? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील, हंबीरराव मोहिते हे सेनापती होते। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, कैद्यांना अभिवचन रजा म्हणजेच पॅरोलची रजा मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? बघा, कैद्यांना अभिवचन रजा म्हणजेच पॅरोलची रजा मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? बघा, पॅरोलची रजा मंजूर करण्याचा जो अधिकार असतो तो विभागीय आयुक्त यांना तो अधिकार असतो। प्रश्न क्रमांक 4 पहा, गंगटोक खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी? बघा, गंगटोक खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी आहे? विद्यार्थी मित्रांनो, गंगटोक हे सिक्कीम या राज्याची ती राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या एका दिवशी असतो? बघा, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या एका दिवशी असतो? बघा, 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिवस असतो। बघा पुढचा प्रश्न पहा, मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कशाचा वापर केला? मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कशाचा वापर हा केला जातो? बघा विद्यार्थ्यांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, सिल्वर नायट्रेट यांचा प्रामुख्याने उपयोग हा केला जातो। ऑप्शन क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे। बघा पुढचा प्रश्न पहा, भारूड हा रचना प्रकार खालीलपैकी कोणी रूढ केला होता? बघा, भारूड हा रचना प्रकार कोणत्या संतांनी रूढ केलेला प्रकार आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, संत एकनाथ महाराज यांनी भारूड हा रचना प्रकार रूढ केलेला प्रकार आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, पानिपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? बघा, पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ते ठिकाण आहे? पानिपत। बघा विद्यार्थी मित्रांनो, पानिपत हे ठिकाण हरियाणा या राज्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, केरळमधलं कोणतं एक अभयारण्य आहे जे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे? बघा, केरळमधलं खालीलपैकी कोणतं एक अभयारण्य आहे जे हत्तींसाठी या ठिकाणी प्रसिद्ध आहे? बघा विद्यार्थी, हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य पेरियार हे हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य आहे। बघा पुढचा प्रश्न पहा, जगामधले सर्वात मोठे धरण बघा खालीलपैकी कोणतं आहे? बघा, जगामधले सर्वात मोठे धरण खालीलपैकी कोणतं एक धरण आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील, ग्रीनलँड हे धरण जगामधले सर्वात मोठे धरण आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, सजीवामधला अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल त्यांना काय म्हणतात? बघा, सजीवामधला अत्यंत सावकाश होणारा बदल त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा, त्यांना कोणता बदल म्हणतात? तर त्यांना उत्क्रांती असे। बघा, अत्यंत सावकाश जो बदल होतो त्यांना उत्क्रांती असे म्हणतात आणि जो एकदम फास्ट होतो त्यांना क्रांती असे म्हणतात।
बघा प्रश्न क्रमांक 12 बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये मॅग्नीजचे सर्वात जास्त साठे कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत? विद्यार्थी मित्रांनो, मॅग्नीजचे सर्वात जास्त साठे हे नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचे हे साठे आहेत. प्रश्न क्रमांक 13 पहा, वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरल्या गेलेल्या लेणी आहेत? बघा, वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरल्या गेलेल्या लेणी आहेत? बघा विद्यार्थ्यांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. राष्ट्रकूट घराण्याच्या काळामध्ये वेरूळ येथील कैलास लेणी या कोरल्या गेलेल्या लेणी आहेत. बघा पुढचा प्रश्न पहा, सन 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ? बघा, सन 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 राहील. विदा सावरकर यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, काजू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, काजू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील. वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी काजू संशोधन केंद्र आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा पहा, विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? बघा, विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. ॲमीटर हे विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात? घटक राज्य जे असतात त्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात? विद्यार्थी मित्रांनो, घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार हे भारतीय संसदेला ते अधिकार आहेत. बघा पुढचा प्रश्न पहा, डेक्कन सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा, डेक्कन सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? डेक्कन सभेची स्थापना. बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. महादेव गोविंद रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना ही केलेली आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या एका ठिकाणी? बघा, विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी या ठिकाणी आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रामध्ये CIDचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये CIDचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे? CIDचं मुख्यालय. बघा विद्यार्थी मित्रांनो, CIDचं मुख्यालय हे पुणे या ठिकाणी आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोणत्या एका ठिकाणी केली होती? लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोणत्या एका ठिकाणी केली होती? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. अमेरिका या ठिकाणी त्यांनी गदर संघटनेची स्थापना ही केली होती. बघा पुढचा प्रश्न पहा, आशिया खंडामधला सर्वात मोठा साखर कारखाना वसंतदादा पाटील हा सहकारी साखर कारखाना आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो, आशिया खंडामधला सर्वात मोठा साखर कारखाना वसंतदादा पाटील हा सहकारी साखर कारखाना सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, आगा खान पॅलेस कोणत्या एका ठिकाणी? बघा, आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो, आगा खान पॅलेस हा पुणे या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या एका वर्षी झाली होती? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. सन 1965 या वर्षी भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात ही झाली होती. बघा पुढचा प्रश्न पहा, SRPFची स्थापना सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी झाली होती? SRPF म्हणजेच राज्य राखीव पोलीस दल यांची स्थापना सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. पुरंदर या ठिकाणी सर्वात प्रथम SRPFची स्थापना ही झाली होती. बघा पुढचा प्रश्न पहा, रस्किन बॉन्ड हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध होते? बघा, रस्किन बॉन्ड हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध होते?
विद्यार्थी मित्रांनो बघा, रस्किन बॉन्ड हे लेखक यांच्यासाठी ते प्रसिद्ध होते. बघा पुढचा प्रश्न पहा, आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोण असतो? बघा, आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता एक स्रोत असतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. कर्बोदके हे ऊर्जेचा या ठिकाणी प्रमुख स्रोत असतो. बघा पुढचा प्रश्न पहा, पोलीस कॉन्स्टेबल हा खालीलपैकी कोणत्या वर्गाचा कर्मचारी असतो? बघा, पोलीस कॉन्स्टेबल हा खालीलपैकी कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी असतो? पोलीस कॉन्स्टेबल. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वर्ग 4चा तो कर्मचारी असतो. बघा पुढचा प्रश्न पहा, अखिल भारतीय सेवा यांची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? बघा, अखिल भारतीय सेवा म्हणजेच ऑल इंडिया सर्व्हिसेस यांची खालीलपैकी कोणत्या कलमानुसार तरतूद करण्यात आलेली आहे? विद्यार्थी मित्रांनो, कलम 312 नुसार अखिल भारतीय सेवा यांची तरतूद करण्यात आलेली आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, नेरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? नेरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, नेरी ही संस्था नागपूर या ठिकाणी आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, इंदुप्रकाश या साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोण होते? इंदुप्रकाश हे एक साप्ताहिक होतं, यांचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? इंदुप्रकाश. विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. विष्णुशास्त्री पंडित हे इंदुप्रकाश या साप्ताहिकाचे संपादक आहेत. बघा पुढचा प्रश्न, पाणी पंचायत ही संकल्पना खालीलपैकी कोणी विकसित केलेली संकल्पना आहे? बघा, पाणी पंचायत ही संकल्पना खालीलपैकी कोणी विकसित केलेली संकल्पना आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. विलासराव साळुंखे यांनी पाणी पंचायत ही संकल्पना विकसित केलेली संकल्पना आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक खालीलपैकी कोण होता? कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक खालीलपैकी कोण होता? विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक अनंत लक्ष्मण काणेर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा पुढचा प्रश्न पहा, विद्युत इस्त्रीचे कार्य खालीलपैकी कोणत्या नियमावर आधारित असते? बघा, विद्युत इस्त्रीचं कार्य कोणत्या एका नियमावर आधारित असते? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. जूलचा नियम या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती सामुद्रधानी अंदमान समुद्र आणि जावा समुद्र यांना जोडते? बघा, खालीलपैकी कोणती एक सामुद्रधानी आहे जी अंदमान समुद्र आणि जावा समुद्र यांना जोडते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. मलाक्काची समुद्रधानी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा पुढचा प्रश्न पहा, सागर जलाची क्षारता खालीलपैकी किती टक्के असते? बघा, सागर जलाची क्षारता खालीलपैकी एकूण किती टक्के असते? विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. सागर जलाची क्षारता ही 35% एवढी असते. बघा ऑप्शन क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, भारतामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणते आहे? भारतामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणतं आहे? खाऱ्या पाण्याचं सरोवर बघा, चिल्का हे ओरिसा राज्यामध्ये आहे. ते भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, जागतिक लोकसंख्येमध्ये बघा, जागतिक लोकसंख्येमध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? बघा, जागतिक लोकसंख्येमध्ये आता भारताचा या ठिकाणी पहिलाच क्रमांक लागतो. विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा, जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? विद्यार्थी मित्रांनो जर्मनीची राजधानी बर्लिन या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी उत्तर असेल. बघा पुढचा प्रश्न पहा, पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा, पोंगल हा सण विद्यार्थी मित्रांनो पोंगल हा सण तामिळनाडू राज्यामध्ये तो साजरा केला जातो. बघा पुढचा प्रश्न पहा, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65 वर्षापर्यंत पदावर ते राहू शकतात. बघा पुढचा प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम हे घटना दुरुस्ती यांच्या संबंधीचं कलम आहे? बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणतं कलम आहे जे
बघा घटना दुरुस्ती यांच्या संबंधीचं कलम आहे. विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील कलम 368 हे भारतीय राज्यघटना म्हणजेच घटना दुरुस्ती संबंधीचं कलम आहे. पुढचा प्रश्न पहा, जागतिक बँकेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा जागतिक बँकेचं मुख्यालय, जागतिक बँकेचं मुख्यालय हे वॉशिंग्टन या ठिकाणी. बघा ऑप्शन क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे? बघा मुडदूस हा रोग, बघा विद्यार्थी मित्रांनो मुडदूस हा रोग विटॅमिन डच्या म्हणजेच जीवनसत्व डच्या अभावी होणारा तो रोग आहे. पुढचा प्रश्न बघा, नायगाव हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? बघा नायगाव हे अभयारण्य, नायगाव हे अभयारण्य मोरांसाठी ते प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न बघा, H1N1 हा विषाणू कोणत्या एका रोगाशी संबंधीचा विषाणू आहे? बघा H1N1 हा स्वाईन फ्लू यांच्या संबंधित तो विषाणू आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, ॲरोनिथॉलॉजी हे शास्त्र कशा संबंधीचं शास्त्र आहे? बघा ॲरोनिथॉलॉजी हे शास्त्र कशा संबंधीचं शास्त्र आहे? बघा ॲरोनिथॉलॉजी हे शास्त्र पक्ष्यांचा अभ्यास यांच्या संबंधित शास्त्र आहे. पुढचा प्रश्न बघा, CH4 ही संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात? CH4 ही संज्ञा कोणत्या एका वायूसाठी वापरतात? विद्यार्थी मित्रांनो CH4 ही संज्ञा मिथेन या वायूसाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 49 पहा, अमृतानुभव या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणत्या संतांनी केली होती? अमृतानुभव या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणत्या संतांनी केलेली आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, संत ज्ञानेश्वर महाराज या संतांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचनाही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 50 पहा, यापैकी कोणते पुस्तक हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं आहे? यापैकी कोणतं पुस्तक आहे जे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं पुस्तक आहे? कोणतं आहे? विंग्स ऑफ फायर म्हणजेच अग्निपंख हे पुस्तक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 51 पहा, आशिया खंडामधला कोणता पुरस्कार आहे जो प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, कारण तुमचा एक लाईक आम्हाला या ठिकाणी खूप जास्त मोटिवेशन देत असतो. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.